बाह पर राम द्विजराज है, द्विजराज है, द्विजराज है। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिव छत्रपती महाराज। इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। पौनबारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है, द्विजराज है, द्विजराज है। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक ब्राह्मण प्रतिपालक श्रीमंत 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात। ते फिरता बाजू सडोळे किंचित होळे, ते फिरता बाजू सडोळे किंचित होळे। सरदार सहा सरसावून उठले शेरे, लिखी बिघडा तू कर ना बाई। खंडोबांना
जयसिंग मॅम महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती वेगानं होती.
सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा मासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो खून नजारा गहिरी जिरा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला.
शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने जिता जागता जन्मू सहिताने कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून, खान निघाला मोठ्या दुर्मित. त्याचं घोडं दळ पायदळ, फौजा फाटा नाही बक्कळ, अंगीत हातीचं पळ, वाहणारा खप चुळचुळ. कोण कोण रोखणार हे वादळ, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुंडर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा. मासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो रोखून नजारा गहिरी जिल्हा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाई यांनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले आणि त्यांना आपण शिवाजी राजे, शिवबा किंवा शिवराय अशा अनेक नावांनी ओळखतो. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई म्हणजे जिजामाता भोसले
आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची जाणीव करून देण्यासाठी जिजाबाईंनी त्यांना राजनीती शिकवली. शूरवीरांच्या व रामायण महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. अशा या संस्कारांमुळे शिवाजीराजे झाले. मुलांना आता तुम्हाला या शिवाजी महाराजांची छान गोष्ट ऐकायची आहे ना? मग सर्वांनी एकदम शांत बसायचे. खूप छान गोष्ट आहे आणि या गोष्टीतून तुम्हाला खूप छान शिकायला भेटणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला लास्टला क्वेश्चन विचारणार आहे. ओके, आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती आहे आपल्या आवडत्या शिवाजी महाराजांच्या एका सैनिकाची आणि गोष्टीचं नाव आहे नियमप्रिय सावळ्या तांडे. शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यात गडावरच्या लोकांसाठी काही नियम ठेवले होते. सर्व नियम गडाची व्यवस्था उत्तम राखण्याच्या दृष्टीने शिवरायांनी केलेले होते. त्यापैकीच एक नियम असा होता की कोणीही सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर गडावर प्रवेश करायचा नाही. त्याला कोणालाही गडावर प्रवेश द्यायचा नाही. शिवाजी महाराजांनी हा नियम प्रत्येक किल्लेदाराला अगदी चोखपणे पाळायला सांगितला होता. अशाच एका गडावर सावळ्या तांडे नावाचा एक 17-18 वर्षांचा शूर शिपाई नेमला होता. तो त्या ठिकाणी काम करत होता. तेथील किल्लेदाराने एक दिवस सावळ्या तांडेला आज्ञा दिली की सावळ्या, आज सूर्यास्तानंतर या गडाच्या प्रवेशद्वारावर तुझा पहारा असणार आहे. आपल्या महाराजांनी सांगितले आहे त्याप्रमाणे सूर्यास्तानंतर कोणालाही आत सोडायचे नाही. ही जबाबदारी तुझी. सावळ्या तांडेला ते खुशीने म्हणाला, होय महाराज, मी कोणाला आत येऊ देणार नाही असे म्हणून प्रवेशद्वारापाशी येऊन तो पहारा देऊ लागला. सूर्यास्त नुकताच झाला होता आणि आता आजूबाजूला सगळं अंधारून लागलं. एवढ्या दूरवरून तापांचा आवाज आला, तगडक तगडक तगडक, आणि थोड्याच वेळात एक सरदार घोड्यावर येऊन प्रवेशद्वारापाशी येऊन उभा राहिला. सावळ्या तांडेला आणि नियमाप्रमाणे त्या सरदाराला अडवलं आणि तो म्हणाला, महाराज, तुम्ही आज जाऊ शकत नाही. शिवाजी महाराजांचा नियम आहे, सूर्यास्त झाल्यानंतर कोणालाही आत सोडायचे नाही. यावर तो सरदार म्हणाला, मी सरदार आहे, मला तर आत सोडायला काहीच हरकत नाही. त्याच्यावर सावळा म्हणाला, नाही महाराज, सूर्यास्त झाल्यानंतर कोणाला म्हणजे कोणालाही आत सोडायचं नाही असाच नियम आहे. बराच वेळ त्या सरदाराने त्या सावळ्या तांड्यांसोबत हुंचवला, पण सावळ्या काही मानेनाच. शेवटी तो सरदार त्या सावळ्यावर ओरडला आणि म्हणाला, अरे पोरा, काय नाव तुझं? अरे तराला अडवतोस? तुला कळतंय का तू काय करतोयस ते? शिवाजी महाराजांच्याकडे जर तुझी तक्रार केली तर ते तुला कामावरून काढून टाकतील किंवा शिक्षा पण करतील. तर तू आता जर मला आज सोडलंस तर शिवाजी महाराजांना कुठे कळते मी सूर्यास्तानंतर आले होते? तू पण बोलू नकोस आणि मी पण बोलणार नाही. सावळ्याला काय त्यांचं म्हणणं पटेल. तो म्हणाला, नाही महाराज, तुम्ही काय करा, पण मी तुम्हाला आज सोडणार नाही म्हणजे नाही. त्यावर तो सरदार पुन्हा रागावला. तो म्हणाला, अरे पोरा, शिवाजी महाराजांचं सोडून दे, मी तुझी इथेच आता खांडोळे करून टाकेन, तुला ठार मारून टाकेन. तुला माहिती ना माझी ताकद? त्यावर सावळा म्हणाला, तुम्हाला माझ्या संकट लढायचं असेल तर लढा, मी पण लढायला तयार आहे. मी लढाई करीन, पाहिजे तर मला मारून टाका, पण मी तुम्हाला स्वतःहून काय आज सोडणार नाही. यावर तो सरदार अधिकच भडकला आणि तो घोड्यावरून उतरला आणि येऊन सावळ्याबरोबर युद्ध करण्यासाठी म्हणून तयार झाला. हे पाहता सावळ्याने पण आपली तलवार बाहेर काढली आणि तोही युद्धासाठी तयार झाला. तेवढ्याच सरदाराने सांगितले, अरे सावळ्या, वेडा आहेस का तू? अरे मीच शिवाजी महाराज आहे, तू ओळखलं नाहीस का मला? हे ऐकल्यानंतर मात्र सावळ्या थोडासा चपापला आणि खरोखरच ते सरदार म्हणजे शिवाजी महाराज होते. पण सावळ्याला काय, त्याला नियम पाळायचं एवढंच माहिती होतं. तेव्हा तो शिवाजी महाराजांना म्हणाला, महाराज, तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असले तरी जो नियम आहे तो नियमच आहे. तुम्ही शिवाजी महाराज जरी असले तरी मी तुम्हाला आज सोडूचा नाही.
यावर शिवाजी महाराज गालातला गालात हसले आणि ते तसेच परत फिरले. ती रात्र त्यांनी त्या गडाखालच्या एका गावात काढली आणि दुसऱ्या दिवशी ते गडावर हजर झाले. गडावर हजर झाल्यानंतर जेव्हा दरबार भरला त्यावेळेला त्यांनी सांगितले, अरे कोण आहे रे तिकडे? जा, कालचा तो शिपाई होता ना सावळा तांडे, त्याला बोलवा. तोपर्यंत ही सगळी बातमी गडावरच्या सगळ्या लोकांना समजली होती. जो तो आपापला कुजबुजत होता. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणारा हा सावळा तांडे आता काय करताय महाराज याचे बोल झाले. एवढी हिंमत की प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवावं. आता काय महाराज शिक्षा करताय देव जाणे. सावळा तांडे शिवाजी महाराजांच्या समोर हजर झाला आणि तो बिचारा अपराधी मनाने मान खाली घालून उभा होता. शिवाजी महाराजांनी त्याला विचारलं, सावळ्या, काल तूच होत असणार आहे गडाच्या बाहेर? सावळा मानेनीच हो म्हणाला. त्यावर ते म्हणाले, आता तू ओळखलंस का मीच शिवाजी महाराज म्हणून? सावळा पुन्हा मानेनीच हो म्हणाला. त्यावर महाराजांनी त्याला विचारलं, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांना अडवणाऱ्या सैनिकाला काय शिक्षा द्यायला पाहिजे असं वाटतं तुला? त्यावर सावळ्या तांडेंना थोडीशी मानवरती करून त्यांना सांगितलं, महाराज तुम्हीच सांगितल्याप्रमाणेच वागलो ना, पण तुम्ही आहे शिवाजी महाराज, तुम्हाला जे बरोबर वाटेल ते तुम्ही शिक्षा मला द्या. कपाळी चंद्रकोर लावणी, नेसुनी नऊवारी साडी, शिवकन्याचा साजही निरो, होऊनी जिजाऊन चली गेली. अंश पर कन्या कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है.